हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर दसऱ्याची साफसफाई चालू झाली आमची. तर काल मी दाखवली कालच्या व्हिडिओमध्ये भांडे वगैरे झालेले. तर अजून बरेचशी कामं राहिले, त्यांनी कपडे भरपूर असे कपडे घेतले धुवायला. तर दाखवली तुम्हाला बॅक कॅमेराने. तर बघा एवढी मोठी अशी कपडे घेतल्यात, गादी वगैरे वाळायला टाकलेले. आणि माऊली बाळाचं चाललंय काय, तर पप्पाचा फोन घेऊन बसलाय. तर भरपूर असे कपडे, नवीन कपडे रिक्षात पण ठेवल्या त्यांनी. एक मोठी कपडे ठेवल्या ते हातरा पंगरायचे. तर ब्लँकेट वगैरे. तर इकडं बघा नवीन कपडे वगैरे. आणि ही साफसफाई करत माऊलीचे पप्पा इकडे साफसफाई करतात घरामध्ये, आवरायला लागले पसारा. तर त्यांना एक पालीचं अंड भेटले वाटते. आमच्या घरात भरपूर पाली, उंदरं असे काहीतरी गुशी वगैरे असं भरपूर प्रकारचे बघायला भेटतंय. तर हे बघा, बापरे कसलं अंड भेटले हे. आणि आता ऊन व्हायला लागले. आता वाजले सकाळचे 9:30. तर चला आता अख्खा दिवस जाईल आम्हाला कपडे धुवायला. आणि कुठं नेतात काय माहिती, आता माऊलीचे पप्पा कपडे धुवायला जायचं आहे. चला मग, घरात पण भरपूर अशी कामं पडले, तिकडं आवराआवरी करायचं आहे. तर ह्यांना इथलं साफसफाई करताना भेटलेलं. स्वयंपाक जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आमचं. तर म्हणलं चला आता. आणि स्वयंपाक तर अगोदरच करावं लागतो, कारण पोरांना शाळेत जायचं आहे, माऊलीला शाळेत जायचं आहे. आणि त्याला सकाळी सकाळी जेवायला लागते. तर सगळं माझं स्वयंपाक वगैरे झाले. बाळा काय करतोय? तर माऊली रुसलाय, त्याला पप्पा खवडी शाळेत जाण्यासाठी. लवकर जातो ना ती शाळेत, मग त्याला पप्पा ओरडले उशिरा जा, एवढ्या लवकर नको जावं. आहे ना माऊली बाळ, काय वर बघत नाही. चला मग बघूया कुठं नेतात कपडे धुवायला, कुठं नाही. आलो एकदाच कपडे धुवायला, पण काय तिथं भरपूर अशी गर्दी होती. पण पाणी खूप छान होतं, तर भरपूर आमची कपडे पडलेली धुवायची. तर माझं चाललं होतं छोटे छोटे कपडे धुवायचं, अजून मोठे कपडे बरेच राहिले होते. तर इकडं सगळ्या लोकांचे कपडे होते. तर भरपूर अशी गर्दी होती, खूप उशीर लागला आम्हाला. तर इकडं पाणी पण खूप छान असं होतं आणि एकदम मोकळं पाणी होतं. तर माझे इतकी मोठी कपडे होती की हाय अशी गटुडी बांधलेली तशीच होती. तर पाणी खूप छान होतं आणि खूप छान कपडे निघत होती. खूप सारा पसारा झालेला, तर एकदाचा झाला सगळा दसरा काढून. तर इकडं बघू शकताय तुम्ही, कपाटं वगैरे सगळी झाडून पुसून लावलेले आहेत. तर कपडे राहिलेत, तर कपडे वाळत नव्हती. तर आज वाळलेले कपडे. तर इकडं भरपूर सारे कपडे पडलेत, कपाटातले वगैरे नवीन कपडे. तर कपाट पुसून झालेले, पण कपडे वगैरे तसेच पडलेले आहेत अजून. इकडं पण काय नवीन कपडे ठेवायचे राहिलेत, हात घालायचे. आणि इकडं मी फॅन लावलाय, तर दिल्यात फॅनच्या हवेला सुकायला राहिलेले काय शिल्लक कपडे. तर भरपूर असं काम होतं आज पण. सकाळी सकाळी हे सगळं काम आवरून घेतलं. आणि बाहेर पण भरपूर असे कपडे राडा पडलाय. तर आज काय पूर्ण करायचं, काय काम ठेवायचं नाही बाकीचं. तर तिकडं पण बसकरपट्या वगैरे राहिल्या होत्या, तर आज धुतल्या. आज काही राहिलं नाही, भरपूर असं काम होतं सकाळपासून. तर सगळं काम झालेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही, कपडे वगैरे घड्या घालायचे तेवढेच राहिलेले आहे. चला तर आता मला देवीची पूजा वगैरे करायची आहे. तर आज घटस्थापना आहे, तर घटस्थापने घट वगैरे बसवायचे राहिलेत अजून. इकडं बघूया मी त्यासाठी काय काय घेतलेलं आहे. तर इकडं तुम्हाला नंतर न दाखवते. हे केल्यानंतर, घट बसवल्यानंतर, तर भरपूर असं मी सामान घेतलेलं आहे काय काय. हे बघा वावरी घेतलेले, तर आमच्याकडे ह्याला वावरी म्हणतात. केळीचं पान पण घेतलेलं आहे. हे आम्ही विकतच आणलेलं आहे इथं. तर मी पहिल्याच वर्षी घट बसवते. तर मला काय चुकते का ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर इकडं मी धागा आणलेला आहे आणि हे घट पण घेतलेला आहे. इकडे नारळ वगैरे सोलून ठेवले. तर ह्यांनी पानं पण आणून ठेवलेत फ्रीजमध्ये. बघा पानं पण आणलेत. तर आज पानावरती पूजा करायची असते देवांची. तर इकडं खूप छान असं आपलं तूप कढायला लागले. हे बघा, खूप छान असं तूप कढायला लागले आपल्या इकडं. चला मग पूजा मांडून घेते. तर इकडं बघा एकदम साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीने अशी माझी घटस्थापनाची पूजा झालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय. आणि आज पानावरती देवपूजा केलेली, आणि आज पानाची माळ घातलेली. तर मी असं पहिल्यांदाच घट बसवले. तर काय चुकलं काय नाही तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.
एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी पूजा केलेली. तर आरती वगैरे करायचे. तर आता चला आरती वगैरे करून घेतो. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे म्हणा कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित भरात जगवरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशोरा हिरे जडित मुकुट शोभत भरा गुण झुनती नोपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र धुंद नैना दास रामाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सरोवर गजवदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गत भारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय शासुरगती सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदाता देशापासून सोडी तोडी भोपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तरुण झाला पद पंकज रेषा जय देव शासुरवदनी ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव लोटांगण वदन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे तुने आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नामा तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो विद्या द्रवण तुम्ही हो सर्व मम देव देव हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे स्वामींची टीका तिथं बघून माऊल्या म्हणतोय चला मग आरती वगैरे सगळी करून झालेली आहे. आणि मी तर पहिल्यांदाच घटस्थापना केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धूप लावले का मी तर सगळ्या घरामध्ये पसरलं आहे हे बघा. तर भरपूर असे कामे पडलेले आहेत मला अजून. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर परत भेटूया एका अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.